हॅलो नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण वयवारी पाहणार आहे, म्हणजेच प्रॉब्लेम ऑन एजेस. हे वयवारी दुसरा तिसरा कोणताच टॉपिक नाही आहे, तर अल्जेब्रा आहे आणि अल्जेब्रिक इक्वेशन हा त्याचा सब पार्ट आहे अल्जेब्रामधला. म्हणजे शाब्दिक उदाहरणं ज्याला आपण मराठीत म्हणू, ज्याच्यात चल एक्स वाय किंवा ABC PQ अशी मानायची आणि त्यावरून दिलेलं शाब्दिक जे उदाहरण आहे ते मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आणि मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये 2 किंवा 3 इक्वेशन बनतील, ते आपसात सोडवून एक्स वाय म्हणजे दिलेल्या चलाची किंमत काढायची. म्हणजे हा असा वेगळा टॉपिक नाहीच आहे वयवारी, हा सगळा अल्जेब्रा आहे. शाब्दिक उदाहरणं हे जो प्रकार आहे अल्जेब्रिक इक्वेशन, तर या ठिकाणी एक एक प्रॉब्लेम पाहू आपण. ह्या प्रकारची उदाहरणं सोडवताना जसं स्टेटमेंट दिलंय, वाक्य दिलंय, ते वाक्य वाचायचं आणि ते मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा आणि ते मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये झालेले इक्वेशन एकमेकांबरोबर कम्पेअर करून सोडवायचेत. वेगळा टॉपिक नाही हा, पहिली गोष्ट लक्षात घ्या. हे सगळं शाब्दिक उदाहरण आहे बीजगणितातले. पहिलं उदाहरण, अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आहे. आता मानायचं काहीतरी, अंकिताच्या आईचे वय, आई मदर एम मानलं, अंकिताचं वय हे आईचं वय समजा मदर आहे म्हणून एम मानलं, अंकिताचं वय ए मानलं, अंकिता ए. मग काय म्हणलंय, अंकिताच्या आईचे वय मदर हे तिच्या वयाच्या म्हणजे अंकिताच्या वयाच्या 2.5 पट आहे, 2.5. अंकिताचे 2.5 पट केले, 2.5 अंकिता केला तर 1 मदर असं. तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे आणि ते मदरचं वय भावाचं ब्रदर बी मानलं तर 4 पट आहे, 4 गुणिले B = M झालं. त्यांचे एकूण वय 66 वर्ष आहे, तर भावाचे 2 वर्षानंतरचे वय विचारले. एकूण वय कोणाकोणाचं एकूण वय, मदर, अंकिता आणि ब्रदर भाऊ, किती 66 वर्षे झालं. हेच सोडवायचं, याच्या पलीकडे काहीच नाही. याच्यावरून AMB ह्या व्हॅल्यू काढण्याचा प्रयत्न करायचा. भावाचे 2 वर्षानंतरचे वय विचारले, भावाचा आजचं वय किती मानले आपण, B, 2 वर्षानंतर B + 2 होणार. हे झालं उत्तर तुमचं. झालं. ह्या किमती फक्त याच्यात ठेवायच्या. आता MM आपण करू शकतो ना, A च्या जागी M मध्ये कन्वर्ट करू शकतो, ह्या B च्या जागी ह्या इक्वेशनवरून A = किती आला, हा 2.5 इकडे गुणिले भागिले गेला M भागिले 2.5 आणि B = किती आला, 4 गुणिले तिकडे गेला भागिले M भागिले 4. A च्या B च्या व्हॅल्यू M च्या फॉर्ममध्ये ज्या मिळाल्या त्या ह्या इक्वेशनमध्ये टाकायच्या आणि त्याच्यावरून M ची किंमत मिळाली, त्याच्यावरून B ची काढायची. M + A किती आहे, M भागिले 2.5 अधिक B किती आहे, M भागिले 4 = 66. छेद समान करायचा. आता 2.5 आणि 4 यांचा लसावी किती येईल, 4चा पाडा म्हणायचा. 4ला 2.5 ने भाग जातोय का, नाही. 4 दुने 8, 8ला 2.5 ने नाही जात, 12 नाही जात, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 16ला 2.5 ने नाही जात, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंच 20, 20ला 2.5 ने जातोय. 20 हा छेद झाला, किंवा मग ह्या बाजूला पण 20 ने गुणायचं आणि ह्याला पण 20 ने गुणायचं. दोन्ही बाजूला 20 ने गुणल्यावरती चालतं, = च्या दोन्ही बाजूंना. मग इथं किती आले, 20 गुणिले M हे किती झाले, 20 ने आता M ला गुणलं, 20 ने ह्याला गुणलं, 20 ने ह्याला गुणलं, इथं झाले 20M अधिक 20M भागिले 2.5 म्हणजे 20 भागिले 2.5 किती येतील, 8. 8 दुने 16 आणि 4 म्हणजे हे 8M आले, अधिक 20M भागिले 4, 20 भागिले 4, 4 पंच 20 म्हणजे 5M आले. कळलं. आणि 66 गुणिले 20 झालं. आता किती आले टोटल, 20 आणि 8 28, 28 आणि 5 33M = 66 गुणिले 20 म्हणजे M = 33 दुने 66, 2 गुणिले 20 म्हणजे M = 20 दुने 40. बरोबर. M 40 आला. आपल्याला विचारले भावाचं B विचारलंय, मग B च्या इक्वेशनमध्ये ह्या इक्वेशनमध्ये M टाकले, 40 = 4B आहे. मग B = किती आलं, 4 × 40 10 आणि आपल्याला विचारले B + 2 म्हणजे 10 + 2 = 12. पर्याय नंबर
3. ओके. पुढचा प्रश्न. वडील हे आईपेक्षा 6 वर्षांनी मोठे आहेत. वडील फादर एफ, आई मदर 6 वर्षांनी मोठे, म्हणजे एफ इज इक्वल टू एम प्लस आय. लिहिता आलं हे ह्या वाक्यावरून. हे नंतर आईचे वय म्हणजे मदर मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे, मुलगी डी मानली. एम इज इक्वल टू किती झाला, मुलीच्या वयाच्या 3 डी झाले. मुलीचे आजचे वय 12 वर्ष आहे, मुलीचे आजचे 12 आहे, डॉक्टर 12 आहे, म्हणजे 12 त्रिक 36. हे मदरचं वय झालं 36. मदरचं वय हे इथं टाकलं 36 अधिक 6, हे काय झालं, फादरचं वय झालं 42. तर काय विचारले, तर मुलीच्या जन्मावेळी वडिलांचे वय काय होते. आता वडिलांचे वय म्हणजे फादरचे वय किती झाले, 42 झाले. आणि मुलीच्या जन्मावेळी मुलीचे आजचे वय वजा करावं लागेल. मुलीचे आजचे वय 12 वर्षे म्हणजे 42 वजा 12, म्हणजे मुलीच्या जन्माच्या वेळचे वय वडिलांचे मिळेल. 42 वजा 12 30 वर्ष. पर्याय नंबर 1. 32. समजलं. पुढचा प्रश्न. एक माणूस त्याच्या मुलाच्या वयाचा, मुलगा त्याचा सन यस, माणूस तो फादर एफ. एक माणूस त्याच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट वयाचा आहे, म्हणजे एफ इज इक्वल टू काय येणार, 3 यस. 12 वर्षापूर्वी तो मुलाच्या वयाच्या 4 पट वयाचा होता. 12 वर्षापूर्वी एफ वजा 12, हा 12 वर्षापूर्वी त्याचं वय, हा मुलाच्या वयाच्या 4 पट वयाचा होता. मुलाचं त्यावेळेचं वय किती झालं, एस वजा 12 झालं. आणि त्यावेळेच्या वयाच्या तो किती होता, 4 पट. ह्याला गुणिले 4 केलं. तर आता मुलगा किती वर्षाचा आहे, आता मुलगा एस वर्षाचा आहे. एसची किंमत काढायची. 2 इक्वेशन मिळाले, सरळ सोडवायचे. आता हे घेतलं एफ वजा 12 इज इक्वल टू 4 ने एसला गुणलं 4 एस वजा 12 चौक 48 इथपर्यंत आलं. याच्यावरून हे एफ म्हणजेच किती आहे, 3 एस आहे. एफच्या जागी आपण 3 एस टाकले वजा 12 इज इक्वल टू 4 एस वजा 48. हे 3 एस इकडे गेले, 4 एस 4 एस मधून हे 3 एस गेले, हे अधिक इकडे गेले, वजा झाले, 1 एस उरला. आणि हे वजा 48 इकडे आणले, वजा 12 मध्ये 48 मिळवले, म्हणजे 48 मधून 12 गेले 36. एस इज इक्वल टू 36. तर आत्ता मुलगा किती वर्षाचा, आत्ताचं वय मुलाचं एस आहे आणि ते 36 वर्ष. पर्याय नंबर 4. 97/4 बरोबर आहे. समजलं. पुढचा प्रश्न पाहू. हे सगळे एमपीएससीला आलेले प्रश्न आहे. हा 2022 क्लर्क मेन्सला आलेला आहे, हा टॅक्सला आलेला आहे, एसटी मेन्स. नंतर हा ग्रुप बी आणि सीच्या 2023च्या प्रिलिमला आलेला आहे. काहीच नाही, फक्त इक्वेशन तयार करायचे, 2 इक्वेशन एकत्र करायचे. हा प्रश्न पाहू आता. कधी आलेला आहे, एमपीएससी 2021 ग्रुप सीची प्रिलिम झाली ते त्यावेळेस. काय म्हणलंय, वडील व मुलाच्या आजच्या वयांची बेरीज 50 वर्षे. वडील फादर एस, मुलगा एस, बेरीज 50 वर्ष, म्हणजे एफ प्लस एस इज इक्वल टू 50 आजची वय. 4 वर्षापूर्वी वडिलांचे वय त्यावेळच्या मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या 6 पट होते. 4 वर्षापूर्वी वडिलांचे वय किती झालं, एफ वजा 4. हे कंस करायचं, हे टोटल वय त्यांचं. त्यावेळच्या मुलाचं त्यावेळेचं वय किती झालं, एस वजा 4, 6 पट होते. याच्या 6 पट, त्यावेळच्या वयाच्या 6 पट होते. तर वडील व मुलाचे अनुक्रमे आजचे वय किती, वडील किती एफ आणि मुलगा एस, यांचा अनुक्रमे एफ आणि एस अनुक्रमे काढायचं आपल्याला. हे 2 इक्वेशन झाले, 2 इक्वेशन सोडवायचे. एफ आता ह्या इक्वेशनवरून आपण एफ किती लिहू शकतो, एफ इज इक्वल टू 50 मायनस एस. एफच्या जागी 50 वजा एस ठेवले वजा 4, इकडची बाजू झाली. आणि इकडची बाजू किती झाली, इज इक्वल टू 6 एस. आणि एसला गुणलं 6 एस वजा 6 आणि 4ला गुणलं 6 चौक 24. बरोबर आहे. हे सोडवायचं आता. हा एस इकडं वजा आहे, इकडं आला अधिक झाला, म्हणजे 6 एस आणि 1 एस 7 एस झाले इकडं. आणि इकडं 50 वजा 4 किती झाले, 50 वजा 4 46 आणि हे वजा 24 इकडे आले, अधिक 24 झाले, 46 अधिक 24. 46 आणि 4 50, 50 आणि 20 70, 70 इज इक्वल टू 7 एस झाले.
तर एस इज इक्वल टू किती आला 7/70 म्हणजे एस 10 झाला. हा किती झाला 10 अनुक्रमे विचारले म्हणजे दुसरा आकडा 10 पाहिजे. इथं 15 आहे, इथं 12 आहे, इथं 10 आहे, इथं 8 आहे म्हणजे हाच पर्याय येणार 10 वर्ष. आणि याच्यावरून वडिलांचं काढलं नाही तरी चालेल कारण पर्याय मिळून गेले आपल्याला. काढायचंच असलं तर परत ह्या इक्वेशनमध्ये जे मुलाचं 10 भेटले ते टाकायचं. इथं 10 टाकले 50 हा अधिक 10 इकडे गेले वजा झाले. एफ इज इक्वल टू 50 वजा 10 40 म्हणजे वडिलांचं 40 आलं. पर्याय नंबर 3 97चं 3 झालं. असेच प्रॉब्लेम आहेत गेल्या 3-4 वर्षातले आलेले प्रॉब्लेम आहेत 4 मागं अजून आले असतील पण काही नाही. इक्वेशन तयार करायचं आणि मांडायचं. अल्जेब्रिक इक्वेशनचे इतर प्रकारचे हे वयाच्या संबंधित गणित होते. इतर प्रकारचे पण गणित आहेत ते नेक्स्ट व्हिडिओत पाहू. त्याचबरोबर अल्जेब्राचा इतर जो पार्ट आहे इक्वेशनचा a-b² -b² त्या गोष्टी जो आहे -2ab त्या नेक्स्ट व्हिडिओत पाहूच. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा. थँक्स.